UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये मुकमोर्चा, संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। मनोज सरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार। संतोष देशमुखांचे कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी। बीड हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपींना मदत करणारे 3 संशयित ताब्यात। धारूरच्या कासारीमधून डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह 2 ताब्यात, नवीन खुलासे होण्याची शक्यता। अधिवेशन आणि दादांच्या ताफ्यातही माची गाडी नव्हती, सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे, स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळींची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यामधील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही, सूत्रांची माहिती, अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा होणार। अजितदादा 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता। सांदपाड्यानंतर मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना, शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, गोळीबारानंतर हल्लेखोर फरार, नयानगर पोलिसांकडून तपास सुरू। छगन भुजबळांचा नायगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोघे एकत्र, भाषणामध्ये भुजबळ फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळांची माजी आमदाराच्या घरी एकत्र चर्चा, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये दोघांचा एकत्र प्रवास। शरद पवारांचा संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला, पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावा लागतो, चाकणमधल्या कार्यक्रमात भुजबळांचा शायरीमधून सूचक इशारा। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल, पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर, पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरामध्ये शिरून शूटिंग केल्याचा आरोप, नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले। बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा, दिव्यांग विकासासाठी काम होत नसल्यानं नाराजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा सोपवला, सुरक्षा काढून टाकण्याचीही विनंती। राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा, माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, राजापूरमधल्या संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य। सत्कारावेळी छत्रपती शिवरायांचा चिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नम्रपणे नकार, फडणवीसांनी चिरेटोपाला नमन केला आणि चिरेटोप परत केला। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये गृहनिर्माण विभागाची बैठक संपन्न, गिरणी कामगारांसाठी 1 लाख घर बांधणीचं टार्गेट, तर पर्यावरणपूरक घरांच्या धोरणाला चालना देण्याचेही निर्देश। चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ, भारतही सतर्क, तर विषाणू फारसा धोकादायक नसल्याचं चीन सरकारचं स्पष्टीकरण। लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच, 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीननं लडाखचा काही भाग नकाशामध्ये दाखवला, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप। मुंबईमध्ये उद्या 3 रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। भारताच्या पहिल्या डावातील 185 धावांच्या प्रत्युत्तरामध्ये कांगारूंच्या 155 धावांवर 6 विकेट्स। WTCमधील आव्हान राखण्यासाठी भारताला सिडनी कसोटीमध्ये विजय आवश्यक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।